नमस्कार, राशीफळ मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. उद्या रात्री 90 वर्षानंतर दिसेल त्रिपुरारी पौर्णिमेचा चंद्र. या राशींची लागणार लॉटरी. पुढील 12 वर्षे राजयोग. मित्रांनो, हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमा आणि अमावस्या तिथीला विशेष महत्त्व प्राप्त आहे आणि प्रत्येक पौर्णिमेचे एक वेगळे महत्त्व सांगितले जाते आणि त्यातच कार्तिक पौर्णिमा ही अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. कार्तिक महिन्यात येणाऱ्या या पौर्णिमा तिथीला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हटले जाते किंवा त्रिपुरी पौर्णिमा या नावाने देखील ओळखले जाते. मित्रांनो, पौर्णिमेचा हा दिवस अतिशय शुभ फलदायी मानला जातो. मान्यता आहे की या तिथीवर भगवान शिवशंकर, भगवान शिवशंभू महादेवाने त्रिपुरारी नावाच्या राक्षसाचा वध केला होता, म्हणून या पौर्णिमा तिथीला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हटले जाते. या दिवशी पितरांचे तर्पण, श्राद्ध कर्म करणे हे देखील शुभ मानले जाते. त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी भगवान शिवशंभू बरोबरच भगवान विष्णूची पूजा आराधना करण्याला देखील विशेष महत्त्व प्राप्त आहे. कारण यावेळी कार्तिक शुक्ल पौर्णिमा आणि वैकुंठ चतुर्दशी तिथी असल्यामुळे भगवान विष्णू आणि भगवान शिवशंभूची विधिविधानपूर्वक पूजा आराधना करण्याला विशेष महत्त्व प्राप्त आहे. कारण यावेळी कार्तिक शुक्ल पक्ष पौर्णिमा आणि वैकुंठ चतुर्दशी असल्यामुळे भगवान विष्णू आणि भगवान शिवशंभूची विधिविधानपूर्वक पूजा आराधना शुभ फलदायी मानली जाते. शास्त्रानुसार या दिवशी व्रत करून विधिविधानपूर्वक भगवान भोलेनाथाचा अभिषेक करणे अतिशय लाभकारी मानले जाते. त्याबरोबरच भगवान विष्णूचा अभिषेक केल्याने व्यक्तीच्या जीवनातील प्रत्येक मनोकामना पूर्ण होतात. मान्यता आहे की या दिवशी महादेवाची उपासना केल्याने व्यक्तीचे अनेक पाप आपोआप दूर होतात. भगवान भोलेनाथ प्रसन्न होतात आणि व्यक्तीच्या जीवनातील दुःख दारिद्र्य समाप्त होत असते. मित्रांनो, महादेव हे अतिशय भोळे दैवत मानले जातात. ते अतिशीघ्र प्रसन्न होतात. त्यामुळे या पौर्णिमा तिथीवर महादेवाची उपासना केल्याने भक्ताला अतिशीघ्र फल प्राप्त होत असते. या दिवशी भगवान भोलेनाथाच्या नामाचा जप करणे अतिशय शुभ मानले जाते. ओम नमः शिवाय या महामंत्राचा जप केल्याने व्यक्तीच्या जीवनातील दुःखाचे, दारिद्र्याचे सावट दूर होते. व्यक्तीच्या जीवनात येणारे अनेक संकट दूर होतात. त्याबरोबरच विष्णू सहस्त्रनामाचा जप करणे हे देखील शुभ फलदायी मानले जाते. मित्रांनो, या पौर्णिमा तिथीवर पवित्र नदीमध्ये स्नान करणे हे देखील शुभ फलदायी मानले जाते. यावेळी येणारी कार्तिक पौर्णिमा या काही भाग्यवान राशींच्या जातकांसाठी अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे. ज्योतिषानुसार ग्रह नक्षत्राची स्थिती या राशींच्या जातकांसाठी लाभदायक ठरत असून या तिथीपासून पुढे यांचे जीवन आनंदाने फुलून येणार आहे. ग्रह नक्षत्र यांच्यासाठी अतिशय अनुकूल बनत आहेत आणि त्याबरोबरच पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव भगवान भोलेनाथाची कृपा आणि भगवान विष्णूची कृपा बरसणार असल्यामुळे जीवनामध्ये सुख, समाधान आणि समृद्धीमध्ये वाढ होणार आहे. आता इथून पुढे यांचा भाग्योदय घडून यायला वेळ लागणार नाही. पौर्णिमा तिथीपासून पुढे यांचे जीवन सुख समृद्धीने फुलून येणार आहे. मित्रांनो, उद्या कार्तिक शुक्ल पक्ष भरणी नक्षत्र, वैकुंठ चतुर्दशी, त्रिपुरारी पौर्णिमा आहे. दुपारी 3:54 पौर्णिमा तिथीला सुरुवात होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजे 27 नोव्हेंबर रोजी दुपारी 3:54 पौर्णिमा तिथी समाप्त होणार आहे. त्रिपुरारी पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ या भाग्यवान राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये सुख समृद्धीची भरभराट घेऊन येणार आहे. यांच्या जीवनातील वाईट ग्रहदशा आता पूर्णपणे बदलणार आहे. शुभ आणि सुंदर काळाची सुरुवात होणार आहे. पौर्णिमा तिथीपासून पुढे यांच्या अनेक मनोकामना पूर्ण होणार आहेत. पौर्णिमा तिथीपासून पुढे यांचे नशीब कलाटणी घेणार आहे. भाग्य उजळणार आहे. नशिबाची साथ असल्यामुळे हे लोक जे प्रयत्न करतील त्या प्रयत्नामध्ये यांना भरघोस यश प्राप्त होणार आहे. यांच्या प्रत्येक प्रयत्नांना यश मिळेल. तर चला, वेळ वाया न घालवता पाहूयात कोणते आहेत त्या भाग्यशाली राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशीपासून. मेष राशीच्या जातकांच्या जीवनावर पौर्णिमा तिथीचा शुभ परिणाम दिसून येईल. पौर्णिमा तिथीपासून पुढे आपले नसीब, आपले भाग्य कलाटणी घेणार आहे. आता जीवनामध्ये मंगल कार्याची सुरुवात होणार आहे. म्हणजे मंगलदायक घडामोडी आपल्या जीवनात सुरुवात होतील. अशुभ काळाचा अंत होणार असून शुभ काळाची सुरुवात होणार आहे. अनेक समस्या, दुःख, यातना समाप्त होईल. भोग विलासितेच्या साधनांमध्ये वाढ होईल. आर्थिक आवक मजबूत बनणार आहे, भक्कम बनणार आहे. आर्थिक बाजू भक्कम बनणार आहे. त्याबरोबरच वैवाहिक जीवनामध्ये पती पत्नीमधील प्रेमामध्ये वाढ होणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये मान सन्मान, यश, कीर्तीची प्राप्ती आपल्याला या काळात होईल. नोकरीमध्ये काळ शुभ असेल. भौतिक सुख समृद्धी भरपूर प्रमाणात वाढण्याचे संकेत आहेत. पण या काळामध्ये स्वतःच्या क्रोधावर नियंत्रण ठेवणे आपल्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. आपल्या शब्दाने, आपल्या बोलण्याने, आपल्या शब्दाने कुणाचे मन अथवा भावना दुखावणार नाहीत याची पुरेपूर काळजी घेणे अत्यंत आवश्यक असून महादेवाची उपासना आपल्यासाठी शुभफलदायी ठरू शकते. यानंतर आहे मिथुन राशी. मिथुन राशीच्या जातकांसाठी इथून शुभ पर्वाची सुरुवात होणार आहे. आपण ज्या ठिकाणी पाय ठेवाल त्या ठिकाणी आपल्याला यश प्राप्त होणार आहे.
मानसिक तणाव दूर होईल. या काळात माती जरी हातामध्ये घेतली तर त्याचे सोने बनेल, पण या काळाचा चांगला उपयोग देखील आपल्याला करून घ्यावा लागेल. मित्रपरिवार सहकारी मदत करतील, पण चांगले मित्र निवडणे हे देखील आवश्यक आहे. कुणावरही अतिविश्वास ठेवू नका. प्रेम जीवनामध्ये प्रेयसीवर अतिविश्वास करू नका. थोडेसे सतर्क राहणे आवश्यक आहे. मानसिक तणाव या काळामध्ये थोडासा जाणवू शकतो. स्वतःवर नियंत्रण ठेवण्यामध्ये सफल ठरणार आहात. भाग्याची साथ मिळेल, त्यामुळे ज्या क्षेत्रामध्ये देखील प्रवेश कराल विजय प्राप्त कराल. भावनेवर थोडासा आपल्याला नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे आणि खोटे बोलण्यापासून आपल्याला वाचावे लागेल. म्हणजे सत्य बोलणे हे आपल्या फायद्याचे ठरू शकते. या काळामध्ये भगवान विष्णूची उपासना आपल्यासाठी शुभफलदायी ठरणार आहे. यानंतर आहे कर्क राशी. कर्क राशीच्या जातकांसाठी काळ शुभ ठरणार आहे. भाग्याचीही साथ असेल, पण स्वतःचे प्रयत्न मात्र भरपूर प्रमाणात वाढवावेच लागतील. चांगले प्रयत्न कराल तर निश्चित आपल्याला चांगले फळ प्राप्त होतील. व्यसनापासून आपल्याला दूर राहावे लागेल. कौटुंबिक जीवनामध्ये कुटुंबातील लोकांच्या भावना देखील आपल्याला समजावून घ्याव्या लागतील. या काळामध्ये आर्थिक आवक समाधानकारक असेल. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. आर्थिक प्राप्तीचे नवे साधन देखील आपल्याला उपलब्ध होणार आहे. ईश्वरी शक्तीचा आधार आहे, त्यामुळे अध्यात्माची कास जर आपण धरली तर मानसिक टेन्शन, मानसिक जे काही ताण आपल्याला आहे तो दूर होणार आहे. आरोग्याची देखील उत्तम या काळामध्ये आपल्याला साथ मिळेल, पण तरीही पथ्य पाणी आपण व्यवस्थित करणे आवश्यक आहे. एखाद्या जुन्या बिमारीतून मुक्त होऊ शकता. या काळामध्ये सूर्याची उपासना आपल्यासाठी लाभकारी ठरू शकते. त्याबरोबरच महादेवाची उपासना देखील शुभ फलदायी ठरू शकते. महादेवाचे नामस्मरण ओम नमः शिवाय या महामंत्राचा जप आपल्यासाठी लाभकारी ठरू शकते. कर्क राशीच्या जातकांसाठी येणारे दिवस अतिशय सुंदर ठरणार आहेत. यानंतर आहे कन्या राशी. कन्या राशीच्या जातकांसाठी भाग्योदयाचा काळ आता सुरू होणार आहे. तत्पूर्वी आपण स्वतःचा थोडा अभ्यास करणे आवश्यक आहे. स्वतःला ओळखून घेणे, स्वतःला जाणून घेणे आवश्यक आहे. आपल्या मजबूत बाजू कोणत्या, आपल्या कमजोर बाजू कोणत्या, हे सर्व ओळखूनच एखादे क्षेत्र जर आपण निवडले तर निश्चित आपल्याला त्यामध्ये यश प्राप्त होईल. पूर्ण अभ्यास करून नंतर एखादे क्षेत्र आपण निवडणे अत्यंत आवश्यक आहे. आर्थिक देवाणघेवाण करताना थोडेसे सावध राहण्याची आवश्यकता असून आर्थिक आवक भरपूर प्रमाणात वाढणार आहे. अचानक धनलाभाचे योग सुद्धा जमून येऊ शकतात किंवा पैतृक धनसंपत्तीची प्राप्ती देखील आपल्याला होऊ शकते. या काळामध्ये भगवान विष्णूची आराधना शुभ फलदायी ठरू शकते. यानंतर आहे तुळ राशी. तुळ राशीच्या जातकांसाठी हा काळ लाभकारी ठरेल. वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येईल. वैवाहिक जीवन आनंदाने बहरून येईल. प्रेम जीवनामध्ये थोडेसे नकारात्मक वातावरण दिसून येऊ शकते, पण काही काळानंतर पुन्हा आणखी आपले मनोमिलन घडून येऊ शकते. यशाचे मार्ग सापडतील. स्वतःमध्ये एक नवी ऊर्जा, एक नवा आत्मविश्वास निर्माण होईल. नव्या आत्मविश्वासाने नव्या कामाची सुरुवात देखील आपण करणार आहात. भाग्याची तर साथ असेलच, पण स्वतःचे प्रयत्न देखील आवश्यक असतील. नोकरीविषयक कामात येणारे अडथळे आता दूर होतील. नोकरीविषयी लवकरच एखादी आनंदाची बातमी आपल्या कानावर येऊ शकते. कार्यक्षेत्रामध्ये अनुकूल घडामोडी घडून येतील. अनेक दिवसापासून ठरवलेले एखादे जुने काम आता यावेळी पूर्ण होणार आहे. एखाद्या जुन्या मित्राची आपल्याला भेट देखील होऊ शकते, त्यामुळे देखील मन समाधानी होईल. नातेवाईकाची मदत देखील आपल्याला मिळणार आहे. या काळामध्ये महादेवाची उपासना शुभ ठरणार आहे. यानंतर आहे वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी सोन्यासारखा सुंदर काळ आपल्या हातामध्ये आहे. या संधीचा आपल्याला योग्य लाभ प्राप्त करून घ्यावा लागेल. नवीन क्षेत्रामध्ये आपण केलेले पदार्पण यशस्वी ठरेल, पण त्यासाठी प्रयत्न मात्र करावे लागतील. वृश्चिक राशीचे लोक फार हुशार असतात. हे लोक फार कष्टाळू देखील असतात, पण कधी कधी हे फार आळसी बनतात. लवकर निर्णय घेत नाहीत किंवा सर्व काही कळून देखील शांत असतात. आता आपल्याला पेटून उठण्याची आवश्यकता असून यश आपली वाट पाहत आहे, त्यामुळे झपाटून कामाला लागण्याची अत्यंत आवश्यकता आहे. आर्थिक आवक भरपूर प्रमाणात वाढणार आहे. आपण रंगवलेले स्वप्न देखील साकार होतील. आपल्या महत्वाकांक्षा देखील पूर्ण होतील, पण जिद्द आणि चिकाटीने कामे करण्याची आवश्यकता आहे. महादेवाची उपासना शुभ ठरणार आहे. यानंतर आहे मकर राशी. मकर राशीच्या जातकांसाठी काळ अतिशय लाभकारी बनत आहे. पौर्णिमेपासून पुढे जीवन एका नव्या दिशेने कलाटणी घेईल. या काळामध्ये वाईट लोकांची संगत आपल्याला सोडावी लागेल किंवा अतिविश्वास कुणावरही करू नका. अगदी कितीही जवळचा आपला मित्र असू द्या किंवा नातेवाईक असू द्या, अतिविश्वास ठेवून चालणार नाही. थोडेसे सतर्क आपल्याला राहावेच लागेल. या काळामध्ये आर्थिक बजेट आपले मजबूत बना. आर्थिक स्थिती पहिल्यापेक्षा तर मजबूत असेलच. एखादा प्लॉट, घर अथवा जमीन आपण या काळामध्ये खरेदी करू शकता. त्याबरोबर वाहन खरेदीची इच्छा देखील आपल्याला या काळामध्ये होऊ शकते. आर्थिक उन्नती साधणार आहात. भाग्याची साथ असेल. मन आनंदी आणि प्रसन्न असेल. स्वतःच्या कर्तृत्वावर स्वतःचे नवे कीर्तिमान, यशाचे नवे शिखर आपण आता इथून पुढे स्थापित करू शकता. या काळामध्ये भोलेनाथाची उपासना शुभ ठरेल. यानंतर आहे कुंभराशी. कुंभराशीच्या जातकांच्या जीवनामध्ये प्रचंड प्रगतीला वेग येणार आहे. अनेक दिवसांची रखडलेली कामे आता मार्गी लागणार आहेत.
या काळामध्ये जर माती हातात घेतली तर सोने बनू शकते, असा हा सुंदर काळ आहे. पण गरज आहे ती योग्य दिशेने प्रयत्न करण्याची, प्रयत्नामध्ये सातत्य ठेवण्याची. कुठलेही एकच काम हाती घ्या आणि ते काम पूर्ण होईपर्यंत दुसऱ्या कामावर बिलकुल लक्ष देऊ नका. एक काम हाती घेऊन ते काम परिपूर्ण केल्यास चांगले फळ आपल्याला त्यामध्ये प्राप्त होऊ शकते. या काळामध्ये आर्थिक बजेट मजबूत असेल, घरातील वातावरण देखील आनंदी आणि प्रसन्न असेल. काही मोजक्या कुरबुरी होऊ शकतात किंवा समस्या निर्माण होऊ शकतात, पण त्याकडे दुर्लक्ष करा. आपल्या ध्येयावर आपल्याला एकाग्र चित्ताने काम करण्याची आवश्यकता आहे. ध्येयावर लक्ष केंद्रित करून काम केल्यास यश प्राप्त होईल. सरकारी कामात देखील आपल्याला यश मिळेल, त्याबरोबर नोकरीतही यश मिळण्याचे संकेत आहेत. पण नकारात्मक विचार दूर सारून सकारात्मक विचाराने आपल्याला कामे करण्याची आवश्यकता आहे आणि आरोग्याची देखील आपल्याला काळजी घ्यावीच लागेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या बटनाला प्रेस करा. धन्यवाद.